नमस्कार, मी पूजा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या मी कुकिंग या चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे संक्रांत स्पेशल तिळगुळाची पोळी। खुसखुशीत व 8 ते 9 दिवस टिकणारी तिळगुळाची पोळी कशी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बऱ्याच जणांची तक्रार असते पोळीतनं गुळ बाहेर येतो, पोळी चिवट होते किंवा सारण कडेपर्यंत पसरत नाही। या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की मिळतील। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। डिस्क्रिप्शनमध्ये मी वाटीचं प्रमाण, वजनी प्रमाण दिलेलं आहे, ते नक्की चेक करा। चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया। खसखस, जायफळ पूड, वेलदोडे पूड, मीठ, तूप, पांढरे तीळ, गूळ, बारीक रवा, मैदा आणि दूध। चला तर मग सगळ्यात आधी पोळीसाठी लागणारं पीठ मळून घेऊया। इथे मी एक कटोरं घेतलंय, त्यामध्ये मैदा घालून घेतेय। मैद्यामध्ये बारीक रवा आपल्याला घालून घ्यायचा आहे। थोडंसं चवीपुरतं मीठ। पदार्थ जरी गोड असला पण चवीपुरतं मीठ घातल्याने त्याची चव अजून वाढते। सगळं छान मिक्स करून घ्यायचं। आता आपल्याला तुपाचं मोहन घालायचं आहे। त्यासाठी आधीच मी तूप गरम व्हायला ठेवलं होतं। तुम्ही बघू शकता किती छान आपलं तूप गरम झालेलं आहे। तेही आता आपण रवा मैद्यामध्ये छान मिक्स करून घेऊ। तुपाचं मोहन इथं खूप गरम आहे, त्यामुळं हात न लावता चमच्याच्या साहाय्याने आपल्याला सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला हाताचा वापर करायचा नाही। थोडंसं मिश्रण थंड झालं की आता आपल्याला छान हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। मोहन घातल्याने पोळी आपली छान खुसखुशीत होईल। इथे तुम्ही बघू शकता छान असा मुटकुळा वळला जातोय। आता या मिश्रणामध्ये थोडं दुधाचा वापर करून छान असा घट्टसर गोळा आपल्याला इथं तयार करून घ्यायचा आहे, मळून घ्यायचा आहे। इथं मी दुधाचा वापर केला आहे पीठ मळण्यासाठी। तुम्ही पाण्याचा वापर केला तरीही चालेल, म्हणजे जास्त दिवस पोळ्या आपल्या टिकतात। खूप सैल नाही, खूप घट्ट नाही, छान आपलं पीठ मळून तयार झालंय। आता याला झाकून आपण अर्ध्या तासासाठी ठेवून देऊयात। इथं मी एक कढई तापत ठेवली होती, त्यामध्ये खसखस आता भाजायला घेऊ। अगदी मंद गॅसवर खसखस आपल्याला छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। साधारण 3 ते 4 मिनिटात खसखस आपली छान भाजल्या गेली आहे। खसखस काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आता मी तीळ भाजून घेणार आहे। मंद गॅसवर छान आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत। एक छोटीशी टीप, तीळ खूप वेळ भाजायचे नाही आहेत। तीळ अगदी थोडेसे तडतडायला लागले किंवा उडायला लागले की त्यावेळेस आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत। खूप जर लालसर होईपर्यंत आपण तीळ जर भाजले तर तिळाची चव कडवट लागते। साधारण मंद गॅसवर 5 ते 6 मिनिटं इथं मी तीळ भाजून घेतलेले आहेत। आता तीळ काढून घेऊयात। तीळ आणि खसखस छान थंड झाले की आता ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। इथं आता आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे। सगळं छान आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। मिक्सर एकसारखं चालू ठेवायचं नाही, चालू बंद करत आपल्याला छान असं सगळं बारीक करून घ्यायचं आहे। एकसारखं मिक्सर जर चालू ठेवलं तर तेल सोडायला सुरुवात करेल आणि आपलं मिश्रण चिवट होईल। इथं मी एक बाउल घेतला आहे, त्यामध्ये तयार केलेलं आपलं जे मिश्रण आहे ते काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता मिश्रण आपलं कोरडं आहे, खूप असं चिवट नाही आहे। त्यामध्ये आता मी वेलदोड्याची पूड घालून घेणार आहे, थोडंसं जायफळ। सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथं आपलं पोळीसाठीचं सारण तयार झालंय। इथे अर्धा तास झालाय, आपलं पीठही छान भिजल्या गेलंय। छान मळून घेऊया एकदा आणि त्यातनं एक छोट्या पोळीचा उंडा काढून घेऊ। छान असा हाताने गोल करून घ्यायचा। पोळीसाठीचा उंडा इथे तयार झालेला आहे, तो लगेच आता आपण पोळपाटावर लाटण्यासाठी घेऊ। छान आपल्याला जाडसर अशी पुरीच्या साईजची पारी लाटून घ्यायची आहे। त्यामध्ये आता मी तयार केलेलं सारण भरून घेणार आहे। पोळीमध्ये भरपूर सारण असेल
तरच त्या पोळीला चव येते। तर इथं मी भरपूर असं सारण पारीमध्ये घालून घेणार आहे आणि दाखवते त्या पद्धतीने सगळे आपल्याला पारीचे काठ एकत्र घ्यायचे आणि असा छान उंडा तयार करून घ्यायचा आहे। तळव्याच्या साहाय्याने आपल्याला उंडा छान चपटा करून घ्यायचा आहे। दाखवते त्या पद्धतीने तयार उंडा मैद्यामध्ये आपल्याला बुडवून घ्यायचा आणि मस्त गोल गरगरीत अशी पोळी इथे लाटून घ्यायची। अगदी सहजपणे पोळी लाटल्या जाते। छान पीठ जर आपलं भिजल्या गेलं तर भरपूर सारणही त्या पिठामध्ये मावतं आणि दाखवलं आहे त्या पद्धतीने छान छोटीशी जेवढी शक्य होईल तेवढी पातळ अशी पोळी आपल्याला इथं लाटून घ्यायची आहे। इथं मी तवा तापत ठेवला होता, त्यावरती आता तयार केलेली पोळी घालून घेऊया। पोळी छान आपल्याला खमंग भाजून घ्यायची आहे। भरपूर असं तूप लावायचं आणि दोन्ही साईडनी खरपूस अशी पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे। एक साईड छान भाजल्या गेली की दुसऱ्या साईडनी आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। तुपाशिवाय पोळीला मजा नाही, त्यामुळे भरपूर असं तूप लावा आणि छान अशी खरपूस पोळी भाजून घ्या। तुम्ही बघू शकता छान अशी टम्म फुगलेली आपली तिळाची पोळी तर तयार झालेली आहे। मी मस्त भाजून घेते। लो टू मीडियम फ्लेमवर दोन्ही बाजूनी पोळी भाजून घ्यायची। तिळगुळाची पोळी चवीलाही छान लागते आणि टिकायलाही भरपूर दिवस टिकते। साधारण 8 ते 9 दिवस पोळी अजिबात खराब होत नाही। तुम्ही ही प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता। इथं आपली पोळी छान तयार झाली आहे। याच पद्धतीने भरपूर पोळ्या मी इथं तयार करून घेतलेल्या आहे। मी दिलेल्या प्रमाणामध्ये साधारण मीडियम साईजच्या 7 ते 8 पोळ्या बनून तयार होतात। जवळनं दाखवते, एक पोळी तोडूनही दाखवते। अगदी सहजपणे पोळीचा तुकडा पडला गेला पाहिजे आणि आतनंही सारण दाखवते। अगदी काठोकाठ सारण आपलं पोळीमध्ये पसरलेलं आहे। चवीलाही छान अशी गुळाची पोळी इथं बनून तयार झाली। व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। बाय।